विद्यार्थी मित्रांनो, जसा आपला MHT CETचा पहिला अटेम्प्ट झालाय, तसे विद्यार्थी आणि पालक एकच प्रश्न विचारताय वारंवार, की आन्सर की कधी रिलीज होणार? तर फायनली या व्हिडिओमधनं मी तुम्हाला सांगणार आहे, एक तारीख की ज्यावेळेस आपली आन्सर की रिलीज होऊ शकते. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगणार आहे, की आपल्या आन्सर कीमध्ये आपल्याला काय-काय गोष्टी चेक करायच्या किंवा काय-काय गोष्टी असणार आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आन्सर की डाउनलोड केल्याच्या नंतर आपल्याला काय-काय प्रोसेस करायची, या सर्व गोष्टींबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करून ठेवा. कारण यासारखे नवनवीन अपडेट्स मी तुमच्यासोबतसाठी घेऊन येत असतो. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे काय इंजिनिअरिंग ॲडमिशन काउन्सिलिंग या प्रोसेसमध्ये म्हणजे तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये मी तुम्हाला प्रत्येक स्टेपवर गाईड करणार आहे. मग तो तुमचा ऑप्शन फॉर्म असो, कॉलेज सिलेक्शन असो, ब्रांच सिलेक्शन असो किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, स्पॉट राउंड असो, ILS राउंड असो. या सर्व विषयांबद्दल मी तुम्हाला व्यवस्थित आणि ऑथेंटिकेट माहिती प्रोव्हाईड करणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहूया की आन्सर की म्हणजे काय? तर आन्सर की म्हणजे बेसिकली काय असतं, की जे क्वेश्चन्स ओके आपल्या MHT CETच्या आपल्या पर्टिक्युलर शिफ्टला होते, तर त्या क्वेश्चन्सची तुम्हाला PDF मिळणार. त्याचबरोबर तुम्ही एखादा पर्टिक्युलर क्वेश्चन आहे, त्याचा कोणता ऑप्शन मार्क केला होता, हेही तुम्हाला समजणार. त्याच्यानंतरनं त्या क्वेश्चनचं रिअल आन्सर, बरोबर आन्सर कोणतं होतं, हे देखील तुम्हाला समजणार. मग आन्सर की पाहिल्यानंतर तुम्हाला समजून जाणार, की तुम्हाला त्या याच्यामध्ये किती मार्क्स पडतात, बरोबर? मार्क्स जर एकदा तुमच्याकडे आले, तर ऑलरेडी आपण मार्क्स वर्सेस पर्सेंटाइलचा व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यानुसार तुम्हाला तुमचं पर्सेंटाइल सुद्धा कळून जाणार. म्हणजे आन्सर की म्हणजे काय? तर हा आपला प्रोव्हिजनल रिझल्टच असतो. त्याच्यामध्ये आपल्याला मार्क्स समजतात. पण आन्सर की बद्दल अजून महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, की आन्सर की जी असते, तर ती फक्त 2 ते 3 दिवसासाठी ओपन असते. म्हणजे आपण CETच्या वेबसाईटला जाऊन फक्त 2 ते 3 दिवसासाठी आपली आन्सर की डाउनलोड करून ठेवू शकतो. नंतरनं CET सेल ती वेबसाईट बंद करून टाकते. आन्सर कीची जी URL आहे, तर CET सेल नंतरनं बंद करून टाकतं. आपल्याला इन फ्युचर कधीच ती आन्सर की पुन्हा ओपन करता येत नाही. आता हे कशामुळे CET सेल करतं हे पर्यंत तरी कुणाला समजलेलं नाहीये. पण त्या पद्धतीने होतं. त्याच्यामुळे नंतर आपल्याला रिग्रेट नको. त्याच्यामुळे ज्यावेळेस आन्सर की येईल, तर त्याच वेळेस आपल्याला ती आन्सर की डाउनलोड करून ठेवायची. बरं, आता वेळ न घालवता मी डायरेक्टली तुम्हाला सांगतो, की तुमच्या आन्सर कीची डेट कधी असणार आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल पहा, आता हे काही टाईम पिरियड्स किंवा एक एनालिसिस केलंय. आता पहा, जे 7th मे म्हणजे आजपासनं तर 11 तारखेपर्यंत आन्सर की रिलीज होण्याचे मीडियम चान्सेस आहेत. मीडियम चान्सेस आहेत. पण जास्त चान्सेस का नाहीयेत रिलीज होण्याचे? कारण पहा ना, 10 ते 11 आपली PCBची एक्झाम आहे. ओके. त्याच्यामुळे CET सेल तिथं बिझी असणार. त्याच्यानंतर 7, 8, 9 ओके. हे 3 दिवस चान्सेस आहेत थोडेसे. म्हणजे आज, उद्या, परवा आन्सर की रिलीज होण्याचे थोडेसे चान्सेस आहेत. पण CET सेल थोडा का होईना मुलांचा विचार करणार याच्यामध्ये. कारण कसं आहे, पहा परीक्षा तोंडावर आलेली आहे आणि पहिल्या याची आन्सर की आपण रिलीज जर केली, तर मुलं पॅनिक मोडमध्ये जातील. बरोबर? मग त्याच्यामुळे ते थोडंसं होल्ड इथं करू शकतात. तसा आन्सर की रिलीज करण्याची वेळ झालेली आहे. आपला लास्ट डे कधी होता एक्झामचा? तर आपला लास्ट डे 20 तारखेला होता. बरोबर? 20 एप्रिलला आपली लास्ट एक्झाम झाली. त्याच्यानंतरनं 10 दिवस झाले. ओके आणि 20 दिवस म्हणजे आन्सर की रिलीज करण्याची वेळ झालेली आहे. पण CET सेल मला तरी असं वाटतं पर्सनली, तर CET सेल आन्सर की ही थोडीशी होल्ड करू शकते. बरं. त्याच्यानंतरनं एक्झामचा पिरियड. एक्झामच्या पिरियडमध्ये आन्सर की रिलीज होऊ शकते का? तर मला असं वाटतं, की एक्झामच्या पिरियडमध्ये आन्सर की रिलीज होऊ शकत नाही किंवा खूप लो चान्सेस आहेत. पण तिथं एक आपल्याला आशेचा किरण दिसतो तो म्हणजे काय, की लास्ट टाईम पहा आपली एक्झाम कधी होती? 11 एप्रिल ते 20 एप्रिल एक्झाम होती पहिल्या शिफ्टची. आणि त्याच्यामध्ये 17-18 तारखेला CET सेलने काय केलं की सेकंड अटेम्प्टसाठी ॲडमिशन फॉर्म चालू केले होते. बरोबर आहे. म्हणजे CET सेलचा भरोसा नाही, की ते काहीही करू शकतात. जर तुम्ही चालू एक्झाममध्ये दुसऱ्या एक्झामचे फॉर्म जर सुरू करत असाल, तर आन्सर की रिलीज करण्यासारखं छोटं काम ते करूच शकतात. पण मला तरी असं वाटतं पर्सनली, की इथं लो चान्सेस असणार आहेत. कारण आन्सर की आणि एक्झाम फॉर्म ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ज्यावेळेस एक्झाम फॉर्म ओपन होणार, तर त्यावेळेस ती मुलांसाठी आनंदाची गोष्ट असणार, ज्यांनी सेकंड अटेम्प्ट भरला नाही. बरोबर. पण आन्सर की ज्यावेळेस रिलीज होणार, तर त्यावेळेस मुलं पॅनिक मोडमध्ये जातील. मग विद्यार्थ्याचं नुकसान CET सेल करेल असं मला तरी वाटत नाही. त्याच्यामुळे लो चान्सेस आहेत. पण 21 मे नंतरनं हाय चान्सेस आहेत, की CET सेल 2-3 दिवसाच्या आतमध्येच आन्सर की रिलीज करून देईल. 21 मेच्या नंतर हाय चान्सेस आहेत. जर इथे आन्सर की रिलीज नाही झाले ना, तर समजून जायचं 22-23 तारखेला तुमची आन्सर की येणार म्हणजे येणार. बरोबर. मग तुम्हाला डेट समजली आन्सर कीची कधी आहे? बरं. आता इथे लो चान्सेस आहेत, मीडियम चान्सेस आहेत, पण चान्सेस आहेत. चान्सेस आहेत. तुम्हाला बरेचसे YouTube चॅनल वगैरे भेटतील, की "जाओ बच्चों आन्सर की रिलीज हो गई, ऐसा-वैसा." मागच्या वर्षीचे व्हिडिओ मी एक व्हिडिओ पाहिला. लास्ट इयरचा व्हिडिओ दाखवतात, की आन्सर की कशी हे करायची आणि त्याला खूप व्ह्यूज आहेत. बरोबर. म्हणजे मुलांची अशी दिशाभूल करणारे YouTube चॅनल्स वगैरे आहेत. तुम्ही एकदा ते चेक करा व्यवस्थितरित्या आणि तुम्हाला कोणत्या सोर्सकडनं गाईडन्स घ्यायचा, तर ते तुम्ही थोडंसं चेक करा. बरं, आन्सर की रिलीज झाल्याच्या नंतर आपल्याला काय-काय गोष्टी करायच्यात? तर फर्स्ट ऑफ ऑल जसं मी तुम्हाला सांगितलं, की तुमची आन्सर की ही तुम्हाला डाउनलोड करून ठेवायची आहे. PDFच्या स्वरूपात ती डाउनलोड होते.
आन्सर की तुम्हाला डाउनलोड करून ठेवायचे. त्याच्यानंतर काय करायचंय की तुमचे मार्क्स चेक करायचे आहेत. मार्क्स कसे चेक करणार तुम्ही? जर क्वेश्चन बरोबर आला फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा तर तिथं तुम्हाला 1 मार्क देणार. ओके, 1 मार्क तुम्ही तो स्वतःचा कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि जर मॅथ्सचा बरोबर आला तर 2 मार्कांना असे टोटल करून तुमचे पीसीएमचे तुम्हाला मार्क्स इथे कॅल्क्युलेट करायचे आहेत. बरं, त्याच्यानंतर काय करायचंय की क्वेश्चन्स चेक करायचे आहेत. क्वेश्चन्स चेक करायचे म्हणजे काय? तर पहा, एखादा क्वेश्चन चुकीचा असेल, ओके, तर त्याचे तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळतात. पण ते कधी? तुम्हाला तुमच्या लॉग इन मधनं तिकीट ऑप्शन म्हणजे ऑब्जेक्शन रेज करायला लागतं 100 ते ₹1000 पर क्वेश्चन अशी त्याला फी असते. त्याच्यानंतर सीईटी सेल ते क्वेश्चन पाहतात. त्याच्यानंतर काय त्यांचं ओपिनियन असेल ते देतात. आणि जर त्यांच्याकडनं काही मिस्टेक झालेली असेल तर तो क्वेश्चन चुकीचा आहे डिक्लेअर करतात. आणि सर्व मुलांना असं नाही की फक्त ज्यांनी पैसे भरलेत त्यांनाच ते मार्क्स मिळणार आहेत एक्स्ट्राचे. नाही, सर्व मुलांना ज्यांना ती शिफ्ट होती तो क्वेश्चन आलेला होता, सर्वांना त्या क्वेश्चनचे फुल मार्क्स हे दिले जाणार आहेत. पण इथं जर पाहिलं ना आपण, मला सांगा चूक कोणाची याच्यामध्ये? क्वेश्चन चुकीचा आलाय याच्यामध्ये चूक कोणाची आहे? सीईटी सेलची. मग मुलांकडनं का ₹1000 घेतले जातात? का ₹1000 घेतले जातात? तुमच्या चुका तुम्हाला कळत नाहीत का? मुलांकडनं का ₹1000 घेतले जातात म्हणजे का? एज्युकेशन सिस्टम कोणत्या लेव्हलला सध्या सुरू आहे, तर ते थोडंसं पहा. म्हणजे काय? तुम्ही चुका करायच्या, ओके. त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला सांगायचे, की ह्या चुका चुका तुमच्या झालेल्या आहेत. बरोबर. मग त्यासाठी आम्हीच पैसे भरायचे. बरोबर. मग ते त्याच्यावर निर्णय देणार आणि मग आपल्याला मार्क्स देणार. म्हणजे या पद्धतीने. पण त्यांनाच कळत नाही का ते समजा 150 क्वेशन्स आहेत, ते व्हेरिफाय नाही करू शकत का बरोबर आहे की चूक आहे? बरोबर आहे. कशाला एवढा मोठा हे करायचा आहे उद्योग? मग या पद्धतीने आहे मित्रांनो. पण ठीक आहे, आपल्याला दुसरा काही ऑप्शन नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला फेस कराव्याच लागणार आहेत. म्हणजे रेज ऑब्जेक्शन करायचं आणि त्यानुसार समजा रॉंग क्वेश्चन असेल तर तुम्हाला त्याचे पूर्ण मार्क्स हे मिळून जातात. पूर्ण शिफ्टला मिळून जातात. म्हणजे एका मुलाने जरी ऑब्जेक्शन रेज करू दे, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्याचं कसं असतं, एक पर्टिक्युलर क्वेश्चन चुकलाय. असं नाही की फक्त एकच मुलगा त्यासाठी ऑब्जेक्शन रेज करतोय. लाखो मुलं, हजारो मुलं ऑब्जेक्शन रेज करतायत. हजारो मुलं ऑब्जेक्शन रेज करतायत पर्टिक्युलर एका क्वेश्चनसाठी. बरोबर आहे. म्हणजे कशा पद्धतीने आहे हे तुम्हाला व्यवस्थित समजलंय. ओके. आन्सर कीची डेट तुम्हाला समजली कधी रिलीज होईल. आता फक्त तुम्हाला एकच गोष्ट करायची की ती तुमचा सेकंड अटेम्प्ट जो आहे ना, तर सेकंड अटेम्प्टवर व्यवस्थित तुम्हाला फोकस करायचा आहे. कोणत्याच गोष्टीला तुम्हाला डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाहीये. कोणत्याच गोष्टीला. कोणती जर न्यूज वगैरे असेल तर सगळ्या न्यूज मी कव्हर करतोय. तुम्ही चॅनलचे लास्टचे व्हिडिओ पहा. सर्वप्रथम तुम्हाला सर्व अपडेट्स ते पण ऑथेंटिकेट माहितीसोबत मी तुम्हाला प्रोव्हाईड करतोय. त्याच्यामुळे तुम्ही माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू शकता तुमच्या इन फ्युचर इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेससाठी. त्यात काही वाद नाहीये. पण बाकीचे काही जे चॅनल्स आहेत तर ते उगाच मुलांना पॅनिक मोडमध्ये घालतायत. तुम्ही ठरवा तुम्हाला त्यांचं फॉलो करायचंय की नाही. पण मी तर माझ्या रीतीने पूर्ण तुम्हाला प्रयत्न करणार आहे की चांगली आणि ऑथेंटिकेट माहितीच तुम्हाला प्रोव्हाईड करू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल, तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट.